स्वामी ए स्वामी ते नको गाड्या खराब होतील, त्या गाड्या खराब होतील बरं. तुला काय करायचं मला सांग बरं. तर काढू नको बाळा, आपल्या काम आहे ना ते. छी आहे. नको 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 रे नको. काय करतो तू? काय करायला लागला? हा 2 काड्या. तुझं नाव काय बाळा? नाव काय तुझं? हा तुझं नाव माहिती आहे तुला बरं? हा तुझं नाव माहिती आहे का तुला? ए स्वामी तुझं नाव माहिती आहे? तू कसं बोकत रे? कसं हो मांजर कसं करती? डुबरे काय करायला लागली तू? बापले बबडीला कळालं बाबा. तसं नको, लाईट खराब होईल रे. आपला लाईट आहे ना. कळायला वाटतं शूटिंग करतोय म्हणून. कळालं शूटिंग करतोय म्हणून. काय कहते भाई तू? स्माइल कर ना. आपण फोटो काढू. स्माइल करते स्माइल. नको का नको? स्माइल नको काव करना स्माइल. का नाही करायचं स्माइल? कर स्माइल कर रे. कर फोटो काढ. फोटो अम्मा स्माइल कर. ये छान फोटो आलाय ना. कसा आला? छान आला. हा तू शाळेत जाते की नाही? हा तू शाळेत जाते बाई? शाळेत जाते तू? कितवीला आहे तू? किती? हा शाळेत जाते. तुला 2 शाळेत जाते का? तुला ABCD येते? हा ABCD 1 2 येते तुला? 1 2 1 2 3 म्हणता येत तुला? नको. हा 1 इकडे बघ बाळा इकडे बघ. 1 पुढचं नाही म्हणायचं. 1 1 2 3 4 5 आगो अभंग म्हणतो. अभंग थांब. हा सुंदरते ध्यान. इकडे बाळा. ए स्वामिनी इकडे अभंग म्हणू आपण. अभंग म्हणू ना. सुंदरते ध्यान. कुठं जायचं? तिकडे जायचं. बरं चाल. ह्या हाताने टक दे. हा खात. हा अजून हा हे हात धर. आता त्या कोतुला टाक. त्या कोतुला इकडे. ते फास्ट खात बरं का. हे त्याचा हिस्सा खातोय बाय. इतकं खात. हड ते बघते बघा कसं करते. चल बरं आजचे दिवस टाइमपास नको करू. जसं येईल तसं चल. पाऊस जर आला कसं करतो कुतू? कसं करतो कुतू कसं करत? चल बाळा चल. काही नाही करते. चला तू चल. चप्पल घाल. तू चप्पल घाल. झालं म्हणा. त्याला म्हणा झाली म्हणा. चप्पा संपली म्हणा. मन बर स्वामी. हा झाली म्हणा. झाली. काही नाही करत बाळा. काही नाही करत.
थांब. काय आलं माग? आपल्या माग माग काय आहे? तुतू. कुठे तुतू? कुठे? अरे तुतू आलं ना बड्या माग आहे ना. कुतून चपाती कशी खाल्ली? हा नाही इकडे करू, इकडे बोलून इकडे दाखव. हा कशी खाल्ली? कशी खाल्ली चपाती? आम खाल्ली आम. आपलं काय करायचं आता? आपलं काय करायचं काम? काय करायचं? तू काय करशील काम आता? आळ्याला पाला टाकशील? टाकशील ना आळ्याला पाळा? कुठे आपल्या आळ्या? कुठे कुठे आळ्या? तुला माहिती का आळ्या आपल्या आल्या? हा तिकडे आहे. बर आपण तिकडे जाऊ आता. मित्रांनो आताच पाला टाकून झालाय. चौथा मोल्ड पास झाला. पूर्ण पाला टाकला जाय आणि आता पाला टाकून झाल्यानंतर अशी कडाक्याची भूक लागली आहे सध्या. भावाला पाठवलं आता टिफिन आणायला, डबा आणायला. भूक लागल्यामुळं मुगाच्या शेंगा आणि मोसंबी आणल्या. तर आता सध्यापुरतं याच्यावरती भागू. आणि तसा भाऊ गेलेला आहे टिफिन आणायला, तर मग टिफिन आणल्यानंतर टिफिन जेऊ. तर आता आळ्याबद्दल समजा आता जे आपला पाला आहे, आपण चौथा मोल्ड पास झाल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात या आळ्यांमध्ये. जसं की 4 आपण असं म्हणू झोप असते त्यांची. 4 झोपी असतात. 4 दिवस असे असतात 1 महिन्याच्या पिकामध्ये, त्याच्यामध्ये ते रेस्ट करत असतात. तर याच्यामध्ये होतं काय ॲक्च्युली की जसं समजा आता एक छोटी आळी आहे. तुम्ही बघितला सुरुवातीचा एक ब्लॉग आपण टाकला होता. तर सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये एक असं छोट्या छोट्या आळ्या आपण आणल्या होत्या इथे. आणि त्यानंतर त्यांना खाऊ पिऊ घातल्यानंतर पुन्हा त्या काही दिवसांनी मोल्टवरती येतात. म्हणजे त्यांची जी जुनी स्किन आहे ती निघून जाते आणि त्यांची साईजसुद्धा वाढते. आणि त्यानंतर मग पुन्हा जर आपण त्यांना ती रेस्ट झाली, त्यांची झोप झाली, त्यानंतर मग पुन्हा तिसरा मोल्ट येतो. तिसरा मोल्ट आल्यानंतर पुन्हा त्यांची साईज वाढते. पुन्हा चौथा मोल्ट येतो, पुन्हा साईज वाढते. म्हणजे हळूहळू त्यांची साईज वाढत चालते. आणि हा शेवटचा मोल्ट होता, म्हणजे चौथी झोप, चौथा वेळ होती त्यांची, ज्यावेळी ते आपली जी स्किन आहे ती चेंज करतात. म्हणजे जी जुनी, जसं साप आपली कातीन सोडतो तशाच मधला हा प्रकार आहे की ते आपले कातीन, आपलं जे शरीर आहे जुनं, ते सोडून देतात आणि पुढे चालतात. तर त्यामुळे काय होतं, त्यांची साईज, त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. आणि त्यानंतर म्हणजे आता याच्यानंतर त्या रेडी होतील की ती चांगल्या प्रकारे सिल्क जे आहे तयार करू शकतील. तर अजून आपले 7 ते 8 दिवस बाकी आहेत. आणि मग त्यानंतर डिपेंड करते की वातावरण कसं राहील. जर थंड वातावरण राहिलं तर मग अजून जास्त वेळ लागू शकतो. आणि जर थोडं वातावरण व्यवस्थित राहिलं तर त्यांना जे आहे त्या लवकर सिल्क जे रेशीम आहे ते चांगलं करू शकतात. बघूयात आपण किती लवकर त्या करतात किंवा किती उशीर लावू शकतात. तर सध्या 4च रॅक आहे. तर आपल्याला संध्याकाळी जे आहे रॅक वाढवायचे आहेत. म्हणजे आता 4 रॅकचे 6 रॅक करायचे, अजून एक रॅक वाढवायचा, जेणेकरून त्यांना व्यवस्थित अंतर मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्यांना खायला मिळेल. कारण जर एकाच जागेवर जास्त आळ्या असतील तर त्यांना व्यवस्थित प्रकारे योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रमाणात जे आहे जे खायला मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो. त्याचसाठी फक्त आपण ते वेगवेगळे रॅक करणार आहोत. हा उरलेला पाला आहे, हा संध्याकाळी वापरणार आहे. कारण तुम्ही बघू शकता आता आभाळ खूप आलेलं आहे आणि जर पाऊस आला तर जो पाला आहे तो भिजून जाईल आणि आपण आळ्याला टाकू शकणार नाही. तर त्यासाठी थोडं थांबतोय आम्ही. त्यामुळे टिफिन वगैरे मागवला. हे आपण आता पाला टाकला. बघा तुम्ही आळ्यांची साईज, ज्यावेळेस आपला अगोदरचा व्हिडिओ बघताल तुम्ही आणि हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये किती डिफरन्स आहे आळ्यांच्या साईजमध्ये. तर अशा प्रकारे जे आहे आळ्यांच्या साईजमध्ये डिफरन्स पडत जातो. आळ्यांची चांगली वाढ होते. आता ही आळी बघा, आता ही जी साईज आहे तुम्ही आता जर बघितली, ठीक आहे. यानंतर आता तुम्हाला रोज मी तर व्हिडिओ बनवणारच आहे, पण तुम्ही अजून शेवटच्या दिवशी जर बघितली, ज्या दिवशी एक कोर्सवर येतील किंवा त्यांचा 1 दिवस अगोदर, त्यावेळेस साईज जी आहे चांगल्या प्रकारे मोठी होत जाते. तर अशा प्रकारे आता सध्या इकडून जे आहे 2 आणि इकडनं जे आहे 2 असे 4 रॅक आहेत आणि आपल्याला रॅक वाढवायचे आहेत. तर मित्रांनो बघूया ह्या वेळेस उत्पन्न किती होतं आणि किती नाही.
बघत जाऊ, व्यवस्थित राहावं हीच इच्छा आहे. मेहनत तरी भरपूर आहे. ज्याचा आतुरतेने वाट बघत होतो, ज्याची आतुरतेने वाट बघत होतो, ती वेळ आलेली आहे. म्हणजेच जेवणाची वेळ. तर मित्रांनो, भावाने डबा आणलाय. गजानन महाराज, अहो महाराज, महाराज जरा लाजत आहे आमचे. तसं नाही म्हणलं पाहिजे. हे कसं आहे, त्यांना बोलायची सवय नाही त्यांना, बाकी काही नाही. जास्त बोलत नाहीत ते, शांत राहतात. तर कशाची भाजी? गोबी. गोबी. काय पाहिजे बाळा तुला? चपाती आणायची तुला? ओय पिंट्या, चल इकडे, चल चल, ये येऊ दे ना. चल ये. ओय आला का? गिरे बाबा, हे आला. थांब थांब. कुठे गेलं रे? हा काय? गोबीची भाजी, शेपूची भाजी, खार तुमच्याकडे काय म्हणतो, लोणचं, चपाती मस्त, कांदा, बुकीत टेंगुल. पोटभर बुकीत. ड्रॅ याला म्हणते जेवण. पडला राव, काय हरकत नाही. चला चला मित्रांनो, या जेवायला सगळेजण. तुमच्या इकडे लोणचला काय म्हणते? आमच्याकडे खार म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करा नक्की, आम्हाला पण कळू द्या. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत काय म्हणतात त्याला. मित्रांनो, आपल्याला काय मिळालं बघा इथं. खायची वस्तू ॲक्च्युली. तुम्हाला नाव माहिती असेल, आणि ज्याला माहीत असेल नाव त्यांनी नक्की कमेंटमध्ये करा, आणि कमेंट करून जे आहे आपल्याला नाव सांगा. आमच्या इकडे याला सेतुके म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहिती नाही आहे. हे थोडे आंबट गोड लागतात खायला, आणि हे थोड्या लहान झाडाचे आहे, त्यामुळे एवढं विशेष नाही लागणार. पण जर मोठ्या झाडाचं असेल तर खूप छान लागतात ते. जास्त लवकर गिळण्यात आलं. हे गोड आहे, हे वाले जे काळे झाले ते, आणि हे वाले जे आहे ते आंबट आहे, थोडं जरा जास्त आंबट आहे. काय करायला स्वामीनी? काय करायला? हा, चप्पा हळू. काय करायचं तुला? तिकडे पाठीमागे घ्यायचं का? हा, आता काय करायचं? काय करायचं? ते गॅस चालू करायचा, गॅस चालू करून काय करायचं? डबरोटी खायची. आणि डबरोटी आणि चहा कुठे? चहा बनवता येतो तुला? हा, काय खायचं तुला? काय खायचं? डबरोटी खायची, आणि त्यासाठी चहा मग करता येईल तुला? तुला चहा करता येतो? बरं पेटव, बरं गॅस पेटव, गॅस पेटव, पेटव ना, गॅस पेटव, गॅस पेटव ना. हा, थांब, मी करून देतो. हा, तुला डबरोटी खायची ना तुला? होय सामिनी बाळा, ते न काढू. थांब, आपण करू चहा करू आपण. हा, चहा करायचा ना तुला? आपण पाला वगैरे टाकून घरी गेलेलो,
आता पुन्हा एकदा परत आलोय. आपल्याला आळ्या ज्या आहेत पांगायच्या, जसे मी म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला ज्या आळ्या आहेत थोडा स्पेस द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना खायला प्यायला प्रॉब्लेम होणार नाही आणि चांगल्या प्रमाणात सगळ्यांना भेटत. तर त्यासाठी हा रोल आणलाय आणि आपण तो रोल बेडवरती, त्या शेडवरती, ज्या रॅकवरती जे आहे आपण अंथरणार आहोत. वरतून पावसाचा मारा चालूच आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण चिखल झालाय. पायामध्ये सुद्धा काय नाही आहे, पाऊस पूर्ण चालू आहे. तर चला मित्रांनो, आपण शेडमध्ये जाऊया आणि हा रोल जो आहे, पेपर जो आहे तो आपल्याला अंथरायचा आहे आणि त्यानंतर आपण आळ्या पांगणार आहोत. तर चला मग. काय होलं? हां काय मारलं इथं पण रे. काय व्हायला भाऊ यायला? काय होणार रे, 12 वर्ष झाले फोन करतो. बरं काय करा बरं, ते पवार रे भेटे बघू आज का त्या दिवशी अवघड झालं वय. आता कडीकडीला येऊन मारला हो ते, पण मदत पण मिळालेले असतील. हा नाही आहे ना, काय मारा मग आता पाहिलाय, आता नाही मारत नाही. फॉर्मलिन हे करून टाकू. काय मारलं होतं सकाळी सकाळी मारायचं ना मग.